नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती 2024साठी बघा महत्त्वाचे जे काही जीकेचे तसेच चालू घडामोडीचे प्रश्न एकदम सुपर फास्ट पद्धतीने फक्त प्रश्न आणि उत्तर अशा पद्धतीने पाहणार आहोत. तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. सर्व प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. पहिलाच प्रश्न बघा, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिलाच प्रश्न बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? पर्याय क बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ कोणत्या राज्यात आहेत? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहेत. किती? तर 80. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे बघा, 9व्या ICC पुरुष T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024चा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय ड, वरीलपैकी सर्वच. म्हणजेच बघा, क्रिस्टोफर हेनरी गेल, युवराज सिंग आणि उसेन बोल्ट या तिघांची देखील बघा ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2024च्या ब्रँड अँबॅसेडरमध्ये बघा नियुक्ती केली आहे. तिसरा प्रश्न आहे, आतापर्यंत किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर पर्याय ड, 53. एकूण 53 व्यक्तींना बघा भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2024मध्ये बघा एकूण 5 जणांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शेवटी कोणत्या वर्षी देण्यात आला होता? तर 2019ला देण्यात आला होता. त्यावेळी बघा संख्या होती 48. आता 2024मध्ये संख्या झाली 53. पुढचा चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर पर्याय अ, 1 मे रोजी बघा महाराष्ट्र दिवस हा साजरा करण्यात येतो. 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची बघा स्थापना झाली होती. पाचवा प्रश्न आहे, मराठीचे जॉन्सन असे खालीलपैकी बघा कोणास म्हटले जाते? याचं उत्तर आहे बघा पर्याय क, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठीचे जॉन्सन असे म्हटले जाते. पुढचा 6वा प्रश्न आहे, मोसाद ही गुप्तचर संघटना खालीलपैकी कोणत्या देशाची आहे? पर्याय अ, इस्रायल देशाची आहे बघा मोसाद ही गुप्तचर संघटना. 7वा प्रश्न आहे, स्वावलंबी शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे ध्येय आहे? पर्याय क, रयत शिक्षण संस्थेचे ध्येय आहे बघा स्वावलंबी शिक्षण. 8वा प्रश्न आहे, IPL मध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा कोणत्या संघाने काढल्या आहेत? तर बघा पर्याय ब, सनरायझर्स हैदराबाद या संघाने बघा एका सामन्यामध्ये बघा सर्वाधिक धावा काढल्या आहेत 287. किती? तर 287. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा देखील बघा सनरायझर्स हैदराबाद याच संघाने काढल्या आहेत 277. तिसरा क्रमांक येतो बघा कोलकाता नाईट रायडर्स 272. सर्वाधिक IPL इतिहासातील रनचेस कोणता? तर बघा पंजाब किंग्स या संघाने बघा 262 रनांचा बघा हायेस्ट रनचेस हा बघा चेज केला आहे. 9वा प्रश्न, त्याचा पुढचा प्रश्न आहे बघा, नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना कोणत्या दिवशी जारी करण्यात आली? तर पर्याय ब, 11 मार्च 2024ला नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना ही बघा जारी करण्यात आली. पुढचा 10वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे बघा पर्याय क, लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्यालय आहे. 11वा प्रश्न आहे, लोकसभेत जास्तीत जास्त 552 सभासद असतात ही तरतूद कोणत्या कलमात केली आहे? ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब, कलम 81 यामध्ये बघा लोकसभेत जास्तीत जास्त 552 सभासद असतात ही तरतूद केली आहे. 12वा प्रश्न आहे, भारताला संविधान असावे ही कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती? तर पर्याय अ बघा MN रॉय यांनी बघा भारताला संविधान असावे ही कल्पना सर्वप्रथम मांडली होती. 13वा प्रश्न आहे, भारताचे सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS सध्या कोण आहेत? ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब, अनिल चौहान हे बघा भारताचे सध्याचे CDS म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. 14वा प्रश्न आहे, देशातील पहिले AI शहर खालीलपैकी कोणते आहे? पर्याय ब, लखनौ हे बघा देशातील पहिले AI शहर आहे. 15वा प्रश्न आहे, कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? याचं उत्तर आहे बघा पर्याय ड, महाबळेश्वर या ठिकाणी बघा कृष्णा नदीचा उगम होतो. 16वा प्रश्न आहे, रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळून येतो? ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बघा रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील जिल्ह्यात आढळून येतो. पुढचा प्रश्न आहे, कर्कवृत्त भारताच्या एकूण किती राज्यांमधून जाते? पर्याय ड, 8.
तर कर्कवृत्त हे बघा भारताच्या एकूण 8 राज्यांमधून जाते. पुढचा प्रश्न आहे, सेल्युलर जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पर्याय ब, पोर्ट ब्लेअर या ठिकाणी बघा सेल्युलर जेल हे बघा स्थित आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता? तर पर्याय अ, 21 जून हा बघा भारतातील सर्वात मोठा दिवस आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 49वी G7 शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली? ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ, जपान. जपान या देशामध्ये बघा 49वी G7 शिखर परिषद ही बघा पार पडली. पुढचा प्रश्न आहे, उगवत्या सूर्याचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशास म्हटले जाते? पर्याय क, जपान. जपान या देशास बघा उगवत्या सूर्याचा देश असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे? पर्याय अ, पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे बघा मुंबई हाय हे नाव. पुढचा प्रश्न आहे, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? तर पर्याय ब, मनोज मुकुंद नरवणे यांचे हे पुस्तक आहे बघा 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. हे 2023 मध्ये प्रकाशित करण्यात आलेले आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हे नाव बघा कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? हा विषय बघा सध्या खूप चर्चेत आहे, त्यासाठी हा प्रश्न असणार आहे. तर बघा पर्याय ड, अंधश्रद्धा निर्मूलन या चळवळीशी बघा संबंधित नाव आहे. पुढचा प्रश्न आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? तर नाशिक. पर्याय क, नाशिक या ठिकाणी बघा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर पर्याय अ, जायकवाडी. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प हा बघा जायकवाडी आहे. पुढचा प्रश्न आहे, वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे कुंड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय ड, ठाणे या जिल्ह्यामध्ये बघा वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे कुंड. पुढचा प्रश्न आहे, भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारी व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? तर पर्याय ड, पंडित जवाहरलाल नेहरू हे बघा भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS कोण आहेत? तर बघा पर्याय क, बिपिन रावत हे बघा भारताचे पहिले CDS होते, म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. सध्या कोण आहे? तर अनिल चौहान. पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिल्या AI आधारित चित्रपट खालीलपैकी कोणता आहे? तर पर्याय ड, इराह हा बघा जगातील पहिला AI आधारित चित्रपट आहे. पुढचा आहे बघा, भीमा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर पर्याय ब, भीमाशंकर या ठिकाणी बघा भीमा नदीचा उगम होतो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोठे आहे? तर पर्याय अ, इचलकरंजी या ठिकाणी बघा प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र आहे. पुढचा प्रश्न आहे, चौधरी चरण सिंग यांच्या समाधीस्थळाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पर्याय क, किसान घाट या नावाने ओळखले जाते बघा चौधरी चरण सिंग यांच्या समाधीस्थळाला. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आले आहे? पर्याय ड, अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू हे नाव देण्यात आले आहे बघा. पुढचा प्रश्न, 71वी मिस वर्ल्ड 2024ची विजेता खालीलपैकी कोण बनली आहे? पर्याय क, क्रिस्टिना पिस्कोवा ही बघा 71वी मिस वर्ल्ड 2024ची विजेता बनली आहे. आयोजन करण्यात आले होते बघा भारतामध्ये. पुढचा प्रश्न आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? पर्याय ब, अमरावती महाराष्ट्र या ठिकाणी बघा मेळघाट हे बघा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती? तर पर्याय ड, रवींद्रनाथ टागोर यांनी बघा जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी परत केली होती. 1919ला बघा ही घडली होती. पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकातावरून दिल्लीला हलवण्यात आली? तर 1911. पर्याय ब, 1911 साली भारताची राजधानी बघा कोलकातावरून दिल्लीला हलवण्यात आली.
पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर आहे? तर पर्याय क लोणार सरोवर हे बघा उल्कापातामुळे बघा निर्माण झालेले सरोवर आहे. पुढचा आहे बघा प्रश्न, खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे? तर पर्याय महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस. महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस हा बघा आता खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस म्हणून बघा साजरा केला जाणार आहे. पुढचा आहे प्रश्न, कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू कोण बनला आहे? पर्याय ब डी गुकेश हा बघा कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू हा बनला आहे. पुढचा आहे बघा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे निवडणूक अधिकारी खालीलपैकी कोण आहे? तर पर्याय एस चोकलिंगम हे बघा महाराष्ट्राचे सध्याचे निवडणूक अधिकारी आहेत. निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर UPS मदान. पुढचा प्रश्न आहे, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? तर पर्याय क 1897 साली बघा स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा खालीलपैकी कोणता? तर पर्याय ड गडचिरोली. गडचिरोली हा बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा आहे. पुढचा आहे, रामचरितमानस या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली आहे? पर्याय ब तुलसीदास यांनी बघा रामचरितमानस या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती केली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील लोकसंख्येची जनगणना दर किती वर्षांनी होते? तर पर्याय ब दर 10 वर्षांनी होते बघा भारतातील लोकसंख्येची जनगणना. भारताची सध्याची लोकसंख्या कितीवर पोहोचली आहे? तर 144 कोटीवर पोहोचली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आहे? तर पर्याय INS अरिहंत ही बघा भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक भारताचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? पर्याय क राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हटले जाते. पुढचा आहे बघा प्रश्न, प्राण्यांसाठी देशातील पहिले नेत्र रुग्णालय कोठे सुरू करण्यात आले? पर्याय क पुणे महाराष्ट्र या ठिकाणी प्राण्यांसाठी पहिले नेत्र रुग्णालय हे बघा सुरू करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, काळे पाणी या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पर्याय ड विनायक दामोदर सावरकर. विदास सावरकर हे बघा काळे पाणी या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे नेते कोण आहेत? तर पर्याय क देवेंद्र फडणवीस हे बघा महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे नेते आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा गाण्यासाठी किती वेळ लागतो? पर्याय ब 1.41 मिनिट एवढा कालावधी लागतो बघा महाराष्ट्राचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा हे गाण्यासाठी. राजा बडे बघा गीतकार आहेत आणि शाहीर साबळे हे बघा त्याचे गायक आहेत. पुढचा प्रश्न आहे, सरदार सरोवर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? तर पर्याय नर्मदा नदीवर. पश्चिम वाहिनी नदी आहे बघा, तर नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प हा बघा स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था कोठे आहे? तर पर्याय ब मुंबई या ठिकाणी आहे बघा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? तर पर्याय ड गुजरात या राज्यामध्ये बघा विधान परिषद अस्तित्वात नाही. पुढचा प्रश्न आहे, रजिरप्पी हा प्रसिद्ध धबधबा भारतातील कोणत्या राज्यात आहे? पर्याय क महाराष्ट्र राज्यामध्ये आहे बघा रजिरप्पी धबधबा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली वॉटर मेट्रो कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर पर्याय कोचीन या ठिकाणी बघा भारतातील पहिली वॉटर मेट्रो ही सुरू झाली. पहिली टनेल वॉटर मेट्रो बघा कोलकाता या ठिकाणी सुरू झाली. नंतर पर्याय ब पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक ही मुंबई या ठिकाणी सुरू झाली बस.
पुढचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सध्या कोण आहे? तर पर्याय क देवेंद्र कुमार उपाध्याय हे बघा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. पुढचा प्रश्न आहे, 2023च्या स्वातंत्र्यदिनी भारतात कोणती मोहीम राबवण्यात आली होती? पर्याय ड मेरी माटी मेरा देश ही मोहीम बघा 2023च्या स्वातंत्र्यदिनी भारतात राबवण्यात आली होती. पुढचा आहे बघा प्रश्न, सुखोई 30 MKI लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला कोण आहे? तर पर्याय ड अवनी चतुर्वेदी ही बघा सुखोई 30 MKI लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात जेल पर्यटनाची सुरुवात कोणत्या जेलपासून करण्यात आली होती? पर्याय अ येरवडा कारागृह किंवा जेल या जेलपासून बघा जेल पर्यटनाची सुरुवात ही बघा महाराष्ट्रात करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, भारतात पशुगणना दर किती वर्षांनी होते? त्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ दर 5 वर्षांनी बघा भारतात पशुगणना ही होत असते. पुढचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? त्याचं उत्तर आहे बघा पर्याय क सी डी देशमुख हे बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. तर पहिले गव्हर्नर कोण होते? तर बघा ऑस्बॉर्न स्मिथ पहिले भारतीय गव्हर्नर सी डी देशमुख आणि यांचंच नाव बघा चर्चगेट रेल्वे स्टेशनला देण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? पर्याय ड लोकमान्य टिळकांना बघा भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, 66वा महाराष्ट्र केसरीचा विजेता खालीलपैकी कोण आहे? पर्याय क सिकंदर शेख हा बघा 66वा महाराष्ट्र केसरीचा विजेता आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले संविधान पार्क खालीलपैकी कोठे उभारण्यात आले? पर्याय अ पुणे या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील पहिले संविधान पार्क हे बघा उभारण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील राज्य व प्रसिद्ध लोकनृत्य याबाबतचा चुकीचा पर्याय ओळखा. तर पर्याय अच बघा आंध्र प्रदेश घुमर हे बघा चुकीचा पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील राज्य व त्या राज्यातील मुख्यमंत्री यांचा चुकीचा पर्याय ओळखा. तर पर्याय ड झारखंड हेमंत सोरेन हे बघा झारखंडचे मुख्यमंत्री नाही तर चंपाई सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय नौदल उपप्रमुख सध्या खालीलपैकी कोण आहे? तर पर्याय ब कृष्ण स्वामीनाथन हे भारतीय नौदल उपप्रमुख सध्या आहेत बघा. नौदल प्रमुख कोण बनले आहे? तर बघा दिनेश कुमार त्रिपाठी. पुढचा प्रश्न आहे, कोणाचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो? तर पर्याय क छत्रपती शाहू महाराज. पुढचा प्रश्न आहे, अँटी करप्शन ब्युरोचा अतिरिक्त कार्यभार सध्या कोण सांभाळत आहे? तर पर्याय ब महाराष्ट्राच्या बघा पहिल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला ह्या बघा अँटी करप्शन ब्युरोचा अतिरिक्त कार्यभार बघा सध्या सांभाळत आहेत. महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर रश्मी शुक्ला. सदानंद दाते यांचे बघा नुकतंच NIAचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताची UPI पेमेंट प्रणाली आतापर्यंत किती देशांनी स्वीकारली आहे? तर पर्याय ब 12. पहिला युरोपियन युनियन देश कोणता? तर बघा फ्रान्स. पुढचा प्रश्न आहे, नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? पर्याय ड 6 वर्षांचा असतो बघा नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा कार्यकाळ. पुढचा प्रश्न आहे, नाणार रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? पर्याय अ रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बघा हा होणार आहे. तसेच बारसू रिफायनरी प्रकल्प देखील याच ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, 2024 मध्ये जागतिक वृक्षनगरीचा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? पर्याय ब मुंबईला बघा 2024 मध्ये जागतिक वृक्षनगरीचा पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर बघा पर्याय ब पानिपतचे दुसरे युद्ध हे बघा चुकीचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर हे पुस्तक कोणाचे आहे? तर पर्याय ड डी सुब्बाराव यांचे बघा जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर हे पुस्तक आहे बघा. हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे
गव्हर्नर देखील होते. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले होते? तर पर्याय क, लक्ष्मी स्वामीनाथन यांनी बघा आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व केले होते. पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? पर्याय ब, मॅडम भिकाजी कामा यांना स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, धनविधेयक राज्यसभा जास्तीत जास्त किती दिवस रोखू शकते? पर्याय ब, 14 दिवस. धनविधेयक ही बघा राज्यसभा जास्तीत जास्त 14 दिवस रोखू शकते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? पर्याय ब, 288. पुढचा प्रश्न आहे, 33वा व्यास सन्मान 2023 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? पर्याय क, पुष्पा भारती यांना 33वा व्यास सन्मान 2023 हा पुरस्कार बघा प्रदान करण्यात आला. 32वा ज्ञान चतुर्वेदी, 31वा असगर वसाहत. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेला टनेलचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? त्याचं उत्तर आहे बघा पर्याय क, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये बघा सेला टनेलचे उद्घाटन करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये बघा पहिल्या अंडर वॉटर टनेल मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये अंडर वॉटर सी टनेल याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच बघा अटल सेतू सर्वात लांब सागरी सेतूचे उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्रामध्ये. आणि गुजरातमध्ये बघा सर्वात लांब केबल स्टेड पूल याचे उद्घाटन करण्यात आले गुजरात यामध्ये. त्यानंतर सर्वात उंच रेल्वे ब्रिजचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर जम्मू आणि काश्मीर, ज्याला नाव आहे बघा चिनाब ब्रिज. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हटले जाते? पर्याय ब, इचलकरंजीला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हटले जाते. भारताचे मँचेस्टर कोणास म्हणतात? तर अहमदाबाद. पुढचा प्रश्न आहे, गुलामगिरी या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? तर पर्याय क, महात्मा ज्योतिबा फुले हे बघा गुलामगिरी या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही? पर्याय ड, पु ल देशपांडे यांना बघा ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा प्राप्त झाला नाही. तर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे किंवा पु ल देशपांडे यांना प्रदान करण्यात आला होता बघा 1996 साली. पुढचा प्रश्न आहे, कालमांडवी हा प्रसिद्ध धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय ड, ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे बघा कालमांडवी हा प्रसिद्ध धबधबा. ठाणे या जिल्ह्यामध्ये नाही, तर पर्याय क, पालघर. पालघरमधील बघा जव्हार या ठिकाणी आहे बघा कालमांडवी हा प्रसिद्ध धबधबा. पुढचा प्रश्न आहे, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ड, अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे बघा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण. पुढचा प्रश्न आहे, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले होते? पर्याय अ, ड, 1911 साली गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार बघा बांधण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, बारसू रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? तर पर्याय ड, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बघा बारसू रिफायनरी प्रकल्प हा बघा होणार आहे. तर पालघरमध्ये बघा वाढवण जे बंदर आहे त्याला बघा विकसित केले जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे, भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? तर पर्याय अ, लुंबिनी या ठिकाणी झाला होता बघा भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म. पुढचा प्रश्न आहे, भारताचे संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले होते? पर्याय ड, 26 नोव्हेंबर 1949 साली भारताचे संविधान हे बघा स्वीकारण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? तर पर्याय क, सुंदा गर्ता ही हिंदी महासागरात आहे. मरियाना गर्ता ही बघा पॅसिफिक महासागरात आहे आणि ती सर्वात खोल गर्ता आहे. पुढचा प्रश्न आहे, जगप्रसिद्ध घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? तर पर्याय अ, रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत बघा प्रसिद्ध घारापुरी लेणी. पुढचा प्रश्न आहे, कोकणच्या दक्षिण सीमेजवळून खालीलपैकी कोणती नदी वाहते? तर पर्याय ब, तेरेखोल नदी ही बघा कोकणच्या दक्षिण सीमेजवळून वाहणारी नदी आहे.
पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेचा सभासद होण्यासाठी कमीत कमी वय किती असणे आवश्यक आहे? त्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड 30 वर्षे बघा कमीत कमी वय हे बघा असणे आवश्यक आहे राज्यसभेचा सभासद होण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना कोठे आहे? तर पर्याय क सांगली या ठिकाणी बघा आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना हा बघा आहे. पुढचा प्रश्न आहे, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय ब अमिताभ बच्चन यांना बघा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 हा बघा प्रदान करण्यात आला. हा कितवा आहे? तर तिसरा आहे. तर पहिला कोणास प्रदान करण्यात आला होता? नरेंद्र मोदी यांना 2022 साली. दुसरा करण्यात आला होता 2023 साली आशा भोसले आणि तिसरा आता करण्यात आला आहे अमिताभ बच्चन. पुढचा प्रश्न आहे, ग्रे हाऊंड्स हे नक्षलवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? पर्याय ड आंध्र प्रदेश या राज्याचे आहे. महाराष्ट्रामध्ये बघा C60 हे नक्षलवाद विरोधी पथक आहे. पुढचा प्रश्न आहे, 19वी G20 शिखर परिषद 2024 कोणत्या देशात होणार आहे? पर्याय ब ब्राझील. ब्राझील या देशामध्ये बघा 19वी G20 शिखर परिषद 2024 ही होणार आहे. 18वी कोणत्या देशात पार पडली होती? तर आपल्या भारतामध्ये पार पडली होती, ज्याची थीम होती बघा वासुदेव कुटुंबकम. पुढचा प्रश्न आहे, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे किंवा कोणी लिहिले आहे? तर पर्याय क गोपाळ गणेश आगरकर यांनी बघा डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे बघा पुस्तक लिहिले आहे. गीता रहस्य हे बघा लोकमान्य टिळकांचे पुस्तक आहे, जे बघा मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी लिहिले होते. पुढचा प्रश्न आहे, प्रसिद्ध गोलघुमट ही वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर बघा विजापूर कर्नाटक या ठिकाणी प्रसिद्ध गोलघुमट ही वास्तू बघा स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध असलेले कर्नाळा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ब आपलं पर्याय ड रायगड. तर पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध असणारे कर्नाळा हे ठिकाण बघा रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, खंडवहनाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला होता? तर पर्याय क अल्फ्रेड वेगनर यांनी बघा खंडवहनाचा सिद्धांत हा मांडला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर पर्याय ड गवा मावलनकर हे बघा भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष होते. 1952ला बघा निवडणूक पार पडली होती लोकसभेची पहिली. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ सामान्यतः किती वर्षाचा असतो? तर पर्याय क 5 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न आहे, भारतीय लष्करातील पहिली महिला सुभेदार कोण बनली आहे? पर्याय क प्रीती रजक ही बघा भारतीय लष्करातील पहिली महिला सुभेदार बनली आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSCचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर पर्याय अ रजनीश शेठ हे बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSCचे सध्याचे अध्यक्ष आहेत. या अगोदर बघा ते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते, त्यानंतर त्याची रजनीश शेठ यांची MPSCचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. पेंद्र सराफ महाधिवक्ता आहेत बघा महाराष्ट्राचे. नितीन करीर आहेत मुख्य सचिव महाराष्ट्राचे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे आपलं मराठी भाषेचे पाणिनी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? पर्याय ब दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे बघा म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, पाईकांचा उठाव खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? तर पर्याय अ 1817 साली पाईकांचा उठाव हा बघा झाला होता. पुढचा प्रश्न आहे, जे का रंजले गांजले हा अभंग खालीलपैकी कोणाचा आहे? पर्याय ड संत तुकारामांचा आहे बघा हा अभंग, जे काही रंजले गांजले. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या संविधान सभेत कोणत्या एकमेव मुस्लिम महिलेचा समावेश होता? तर पर्याय ब बेगम एजाज रसूल यांचा बघा संबंध होता भारताच्या संविधान सभेत बघा एकमेव महिला मुस्लिम महिलेचा. पुढचा प्रश्न आहे, पहिली लोकसभा निवडणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडली? पर्याय ब 1952 साली. पुढचा प्रश्न आहे, 2024च्या मॉरिशसच्या स्वातंत्र्य दिनी भारताचे कोण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते? तर पर्याय अ भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे बघा 2024च्या मॉरिशसच्या स्वातंत्र्य दिनी प्रमुख पाहुणे म्हणून बघा आमंत्रित होते. आणि याच वेळी बघा त्यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने सन्मानित करण्यात आले होते.
पुढचा प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटना WTOचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर पर्याय क जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी बघा जागतिक व्यापार संघटना तसेच WHOचे मुख्यालय देखील बघा याच ठिकाणी स्थित आहे. पुढचा आहे प्रश्न, माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर पर्याय क राजस्थान या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, 2028 ही ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होणार आहे? पर्याय ड लॉस एंजेलिस अमेरिका या ठिकाणी बघा ही होणार आहे. 2032 ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया आणि 2036ला बघा भारत आग्रही आहे. पुढचा प्रश्न आहे, आगा खान चषक हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय अ हॉकी या खेळाशी संबंधित आहे बघा आगा खान चषक. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून ओळखला जातो किंवा साजरा केला जातो? तर पर्याय ड 27 फेब्रुवारीला बघा मराठी भाषा गौरव दिन हा बघा साजरा केला जातो किंवा ओळखला जातो. 1 मेला महाराष्ट्र दिवस आणि 28 फेब्रुवारीला विज्ञान दिवस. पुढचा प्रश्न आहे, काक्रापारा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर पर्याय क गुजरात या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर आहे? पर्याय क मध्य प्रदेश या राज्याबरोबर आहे बघा महाराष्ट्राची सर्वात लांब सीमा गोवा राज्याबरोबर बघा सर्वात कमी आहे. पुढचा प्रश्न आहे, 26 नोव्हेंबर 2008 साली कोणत्या ठिकाणी अतिरेकी हल्ला झाला होता? पर्याय अ मुंबई या ठिकाणी बघा 26 नोव्हेंबर 2008 साली अतिरेकी हल्ला झाला होता. त्याला आपण बघा 26/11चा हल्ला असे म्हणतो. पुलवामा कधी झाला होता? तर 14 फेब्रुवारी 1919ला आपलं 2019ला. पुढचा प्रश्न आहे, करडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर पर्याय ब खते उत्पादक. पुढचा प्रश्न आहे, कोरडवाहू क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या पिकाचे उत्पादन घेतले जात नाही? पर्याय ड रागी या पिकाचे उत्पादन बघा कोरडवाहू क्षेत्रात घेतले जात नाही. तर वरीलपैकी तिन्ही म्हणजेच बाजरी ज्वारी ऊस या तिन्ही पिकाचे उत्पादन बघा कोरडवाहू क्षेत्रात बघा घेतले जाते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय ब वर्धा या ठिकाणी आहे बघा महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क नानवीज या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुलेंनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ कोणत्या देशातील जनतेस अर्पण केला होता? तर पर्याय अ अमेरिका या देशातील जनतेस बघा महात्मा फुलेंनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ बघा अर्पण केला होता. पुढचा प्रश्न आहे, साल्हेर हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे बघा साल्हेर हे थंड हवेचे ठिकाण. मित्रांनो, अशा प्रकारे आपण जवळपास 120 महत्त्वाचे जीकेचे तसेच चालू घडामोडीचे प्रश्न सुपरफास्ट पद्धतीने पाहिले आहेत. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघा जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.